अंबरनाथमध्ये मंदिरांच्या गाभाऱ्यात भाविकांना शिवलिंगाचं दर्शन सुरू झालंय। यंदा महाशिवरात्री निमित्त विविध शहरातून हजारो भाविक अंबरनाथमध्ये दाखल झालेत। सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान या मंदिरा ठिकाणावरून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूया। महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता की भाविकांच्या लांबच लांब ज्या आहेत त्या रांगा मंदिराच्या बाहेर लागलेल्या आहेत आणि 12 वाजल्यापासून या मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब जे आहेत त्या आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत आणि गाभाऱ्यामधील भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। आणि आपण पाहायला गेलो तर गेल्या 966 वर्षापूर्वीचं हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि राजा शिलहार यांनी हे उभारलेलं मंदिर आहे। आपल्यासोबत याच मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, किती वर्षापासून आपण या मंदिराचे पुजारी आहात आणि कशा पद्धतीने या ठिकाणचं वातावरण असते? आमचे ह्या मंदिराचे अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी 250 वर्षापूर्वीपासून त्यांचे वडील आमची 5वी पिढी आहे। 250 वर्ष झाले या मंदिरात आम्ही पुजारी आहोत। मंदिराची देखभाल करणं वगैरे अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी करत असतो। सालाबादाप्रमाणे याही वर्षी 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी जी महाशिवरात्रीचा आपला पर्व आहे, हे महाशिवरात्रीचं महत्त्व म्हणजे शिवशंकर पार्वती यांच्या लग्नाचा सोहळा हाही महाशिवरात्र आहे। ही महाशिवरात्र आम्ही सर्वच अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी, सर्व येणारे भाविक, इथे आमचे पोलीस बांधव, MSB, अंबरनाथ नगरपालिका सर्वांचा सहकारी लाभतो आम्हाला वॉटर सप्लायचा। त्याचबरोबर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस PI रमेश पाटील साहेब, ACP काळी साहेब, त्याचबरोबर DCP सचिन गोरे साहेब यांचं देखील महत्त्वाचा आम्हाला सहाय्य भेटत असतो। आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ 7 ते 8 लाख भाविक जे आहेत ते या महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत। आपण पाहायला गेलं तर इथं जे वातावरण आहे ते हर हर महादेवाच्या घोषणांनी भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।